म्हातारा झाल्या ग नंदा माझ्या ग। ये देखो कितने बड़े बड़े बाल है। हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा। तुमची ताई पण ऑब्व्हियसली एकदम मजेत आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे की मी आलेली आहे माहेरी, आणि माहेरी माझा आजचा दुसरा दिवस आहे। कालचा जर माझा माहेरचा ब्लॉग बघितला नसेल अक्षय तृतीया निमित्ताने, तर तो बघा, खरंच खूप इंटरेस्टिंग झालेला आहे। कारण पूर्णाचा स्वयंपाक करता करता आम्ही ननंद भाऊजींनी ना रील्स वगैरे बनवलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, आणि कालचा व्हिडिओ पण म्हणजे खूप छान असा इंटरेस्टिंग झालेला होता, सो तो पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, बघायला विसरू नका। तर चला, आता इथे मी तुम्हाला दिसते दुपारच्या वेळी शूट करायला घेतलेला आहे, आणि मेहंदी वगैरे भिजवायचं काम चालू आहे माझं। इकडे मामा मामी मस्त भाच्यांसोबत बिझनेस गेम खेळायचं काम चालू आहे। तुम्हाला खरं सांगू ना, माहेरी आल्यानंतर दिवस इतके भराभर जातात की म्हणजे समजतच नाही, की असं वाटत होतं की अरे काल तर आलो होतो आणि आज लगेच घरी पण जाण्याची वेळ आली, असं होऊन जातं। पण असो, आत्ता माझा दुसरा दिवस आहे, अजून मी 3-4 दिवस मस्त माहेरी राहणार आहे, आणि घरामध्ये लग्न पण आहे, चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, सो ते लग्न पण एन्जॉय करायचं आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता फुलटू केसांचा वास येणार आहे। नाही, ते वरवरचं काढून घे, साईडचं पिवळं कशात काढू पण आता ते? तुला बोलले तर पिवळं नको टाकू। अरे टाकू म्हणजे ते फुटून गेलं डायरेक्ट अंड ते। नाही बाबा, मी लावणार नाही तसं, काढते कसं पण। कसं काढू आता? मला नको सांगू, जसं टाकलं ना तसंच काढायचंय। प्लेटांचं एखादी असं ओतून घेते, त्याच्यात प्लेट आण एक, ते कसं काढू? तवा असा आडवा कर, चमच्याने काढ ना, पुढचं आमलेट कर त्याचं, मस्त कलरफुल होईल। मग कलरफुल होईल ना, मिरची मसाल्याची गरजच नाही। आता केसांचं किती वास येईल पण। हो ना, ते पिवळं नसतं टाकायचं, खरं त्याच्याने वास नाही। अरे यार, चुकून अंड्याचं जे पिवळा बल्क असतो तोच मेहंदीमध्ये पडला। तुम्हाला तर माहितीच आहे, तो टाकायचा नसतो, केसाचा खूप गंदा असा वास येतो। पण चला, त्यावर सोल्युशन काढलं मी, तुम्हाला समोर प्लेटमध्ये दिसतच असेल, काढून ठेवलेलं आहे। आणि आता हिचे केस बघा, तुम्ही बघतच राहावं हिच्या केसांकडे असं वाटतं। माझ्या बहिणीचे केस बघा, इतके मोठे मोठे आहेत ना, काय राज आहे हिच्या केसांचं। हिने एक हेअर ऑइल यूज करते, सो ते हेअर ऑइल तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सांगा मला, मी नक्की तुमच्यासोबत ते तिचं हेअर ऑइल सिक्रेट नक्की शेअर करेल। ये देखो कितने बड़े बड़े बाल है। इन बालों का राज क्या है दीदी? दीदी कभी ऑइल नहीं लगाना, कभी ऑइल नहीं लगाती, देखो कधीच ऑइल नाही लावत, आणि म्हणते की माझ्या केसांचा राज बघा, एवढे मोठे मोठे केस आहेत। आणि हे कट करणार आहे ती, कट तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे मी। राऊंड मारायला मला केवढा मोठा हात घ्यावा लागतो। कॅमेरामॅन फोकस करो। मी तर माझं तर फोकस चालूच आहे। म्हातारा झाल्या ग नंदा माझ्या ग। मेहंदी लावायचं काम चालू आहे। नाही, अभी तो हम जवान है। बघा बघा कशी म्हणते माझ्या म्हातारा झालो आम्ही। आता काठीच घ्यायची हातात, बाकी का फक्त कशासाठी? सोडते तिला। बापरे, ताईच्या केसांना लावायला खूप अवघड होता सर। मग बाई, पैसे घेणार आहे मी तुझ्याकडून, पैसे द्यायचे ना, मेहंदी लावायची। असं काय बोली थोडी झाली होती? हा, असं काय बोलली? तू लावायच्या आधी बोलली का मला लावून? एवढी मेहंदी होती बघ, एवढीच राहिली। विषय बदलू नको, ती प्रॉपर्टी नव्हती ना। ए नको लावून दे, मी घेईल माझ्या हाताने लावून, मला येते लावता। तर चला, मेहंदी वगैरे लावून झाली, केस मस्त वॉश करून आता फायनली आम्ही आलेलो आहोत
पार्लरमध्ये केस कट करण्यासाठी. सो मी पण आता हेअर कट करणार आहे आणि दीदी पण करणार आहे. हो, तुम्ही म्हणजे ऐकून शॉक व्हाल तुम्हाला का दीदी तिचे एवढे छानसे मोठे मोठेसे केस कट करणार आहे. पण बघूया आता कोणता हेअर कट करते ती. मन तर नव्हतंच कट करण्याचं, म्हणून तिने अगदी एवढीसेच केस कट केलेले आहे. आणि इतके सुंदर केस आहेत ना तिचे की बस. तर तिचं जे सिक्रेट ऑइल आहे ना ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. मला कमेंट्स करून नक्की सांगा की तिचं जे सिक्रेट ऑइल आहे ते तुम्हाला म्हणजे बघायला आवडेल का किंवा यूज करायला आवडेल का. सो सारखं तिला म्हणजे पार्लरवाली विचारत होती. ॲक्च्युली आम्ही गेलो ना पार्लरमध्ये तेव्हा पार्लरवाली पण ज्या ताई आहेत ना त्यासुद्धा म्हणत होत्या ओ इतके मोठे केस कट करू नका. ॲक्च्युली तिला खूप छोटे करायचे होते. उन्हाळा आहे, मॅनेज करायला खूप जड जातं. कारण की तिचे जे हेअर आहेत ना ते जे ऑइल ती यूज करते ना त्या ऑइलमुळे ना पटकन ग्रो होतात तिचे केस आणि म्हणजे लांब सडक असे तिचे केस होत असतात. म्हणून तिचा विचार चालला होता की अगदी शॉर्ट्स करायचे. पण पार्लरवालीनेच तिला सजेस्ट केलं त्या ताईंनी की नका तुम्ही इतके केस नका कट करू. मग अगदी थोडेसेच केस तिचे कट केलेले आहे. सो असं असतं आपल्याला केस वाढवायला ना खूप वेळ लागतो, कट करायला काहीच वेळ लागत नाही. पण आहे ना हेअर थोडेसे असे अधूनमधून आहे ना कट करत राहिले पाहिजे जेणेकरून त्यांची वाढ आणि ग्रोथ छानपैकी होत असते. सो आज तर मेहंदी लावून झालेली आहे, हेअर कटिंग झालेले आहे आणि उद्याचं प्लॅनिंग असं असणार आहे की उद्या बहुतेक आम्ही जाणार आहेत नाशिकमधलं फेमस म्हणजे स्पॉट म्हणता येणार शॉपिंगचा की दहीपुलावरती काही थोडंसं बेसिकचं सामान घ्यायचं आहे. आणि जमलंच तर मी लग्नाला कोणत्या साड्या वगैरे घेतल्या त्या पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माहेरचे ब्लॉग माझे अतिशय असे इंटरेस्टिंग असे होणार आहे. सो तुम्ही जर व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचे व्लॉग बघायला आवडतील आणि माझ्या बहिणीचे हेअर आवडले की नाही ते पण कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला आता दीदीचे हेअर कटिंग तर होतच आलेली आहे ऑलमोस्ट. तर बघा तिने ना आपला सिंपल जो यू कट असतो ना तोच केलेला आहे. डीप यू कटला जास्त म्हणजे जातात ना हेअर, त्यामुळे मग तिने असा साधा सिंपल हेअर कट केलेला आहे, यू कट म्हणता येणार याला. तर बघा किती सुंदर असे वाटतायत ना केस जेव्हा कट करतो तेव्हा. छान असे दाटपणा येतो केसांना मुळात बघायला गेलं तर. माझी एक सवय हो, मी जास्त हेअर कट करत नाही. म्हणजे असं काही फंक्शन असेल किंवा काय असेल, पार्टीला कुठे जायचं असेल म्हणजे असं फंक्शनल असेल तरच मी हेअर कट करत असते. अदरवाईज ते चुकीचं आहे खरंच. म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून थोडं तरी केस आहे ना खालचे तरी आपण कट केले पाहिजे. त्यामुळे आपल्या केसांना आहे ना मस्त असे दाटनेस येत असतो. तर चला आता तिचं तर झालेली आता मी बसते. आणि आता मला फायनली सुचत नव्हता मी पण कोणता हेअर कट करू असं. तर म्हणजे कसं असतं ना स्टेप कट, लेअर कट हे ना मॅनेज केले व्यवस्थित तर राहतात. आपलं कसं आहे ना की जर फंक्शन वगैरे असेल तेव्हाच आपण हेअर कट करतो. तर मग जेव्हा आपण ह्या अशा पद्धतीचे हेअर कट करतो ना तर त्यावेळेस त्याला त्याचा म्हणजे त्या पद्धतीचे आपल्याला ते ठेवता येत नाही. त्यामुळे मग मी विचार केला की नको आपण साधा सिंपल असा आपण पण आहे ना दीदी सारखाच कट करूया. तर असं म्हणजे यू कट केलेला आहे मी पण, तुम्हाला शेवटल्या व्हिडिओमध्ये दिसेलच यू कट केलेला आहे. पण अगदी थोडीशीच हेअर कट केलेले मी, कारण की माझ्या बहिणीचे केस बघून ना मला पण असं वाटतं की माझे पण हेअरची कधी ग्रोथ होईल अशा पद्धतीने. तर माझ्या हेअरची कशी काळजी घेते काय घेते हे मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे. पण आता सध्या आहे ना रिसंटली ना 2-1 महिने झाले असेल हेअरकडे बिलकुल लक्ष नाही आहे माझं. त्यामुळे अशा पद्धतीची त्याची अवस्था झालेली आहे. म्हणून मग मी आता ठरवलेलं आहे की नको म्हणजे आपल्या एजनुसार किंवा एखादी वस्तू खराब होते ते नाही का तर त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. सो जी 2-3 महिन्यापासून मी जी चूक करत आलेली आहे, ऑइलिंग नाही करत आहे केसांना किंवा कंडिशनर नाही करत आहे केसांना, त्यामुळे मला त्याचे ना म्हणजे जे साईड इफेक्ट आहे किंवा जे दुष्परिणाम आहे केसांबद्दलचे तेवढे 2-1 महिन्यामध्ये खूप जाणवले. अदरवाईज मी पण माझ्या केसांची खूप काळजी घेते असं नाही आहे. कशा पद्धतीने घेते काय घेते, मेहंदी वगैरे कशी लावते हे सगळं काही मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे. पण जेव्हा मेहंदी वगैरे लावतो ना त्यावेळेस खूप छान होतात केस आणि त्याचे फायदे काय ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ऑलरेडी. व्हिडिओ बघितला नसेल तर ते पण बघा. पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ आणि मी स्वतःच माझ्या केसांची काळजी घेणं जरा दुर्लक्ष केलेले केसांकडे. पण म्हटलं चला आता लग्न पण आहे तर त्या कारणानिमित्ताने काय होईना आपलं काय म्हणतात त्याला हेअर कटिंग तर होऊन जाईल. कारण की काही कारण असेल ना त्यावेळेसच हेअर कटिंग करते मी किंवा मग करते तर करते नाही तर कधी कधी करत पण नाही. पण असं हे चुकीचं आहे. जेवढं आपण कैची मारत राहू केसांना तेवढं केसांना ग्रोथ वगैरे छान होतच असतं.
असते. तर फायनल लुक तुम्ही बघू शकता. हा फायनल लुक दीदीचा आहे. दीदीच्या आधीचे केस आणि आताच्या केसांमधला फरक बघू शकता आणि हा माझा फायनल लुक आहे. सो असा काहीसा आजचा व्हिडिओ होता. आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.